ट्रान्सलुसंट पावडर घेतली आणि मेकअप जो आहे तो फक्त सेट करायचा आहे. मेकअप करताना आयब्रोला ब्राऊन कलर पॅलेट यूज करायचा आहे. असं डार्क वाटत नाही, काही लावलं असंही वाटत नाही, एकदम लाईट करून घ्यायचं. जे वापरायचं आहे, आयब्रो सेट राहतात. ओके. ब्लॅक आयलाइनर आपण नेहमीच लावतो. ब्राऊन प्रेफर करायचं. माझ्याकडे ब्राऊन लायनर पेन्सिल आहे, पण मला लिप लायनर नाही करून पाहिजे. थोडंसं पिंकी शेडमध्ये जातं हे, बघूया लावून. हे जे लायनर लावले ते स्मज होऊ नये, पसरू नये म्हणून पावडरने सेट करून घ्यायचंय. आता काजळ पेन्सिल घेऊन लावून घ्यायचं. पूर्ण वेळ लावायचं नाही, हाफ लावायचं. लिपस्टिक आधी लावायची. लिप लायनर लावलेलं नाही आधी लिपस्टिक लावते मी. लिपस्टिक यूज करताना ठेवायचं लक्षात आहे की नॉन ट्रान्सफर प्रूफ पाहिजे, तर तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग राहतो, नाहीतर पूर्ण मेकअप राहतो आणि लिपस्टिक निघून जाते. असं व्हायला नको, म्हणून लिपस्टिक यूज करताना ट्रान्सफर प्रूफ यूज. आता लिप लायनर घेते आणि लिपस्टिक लाईन करून घेतो. सेटिंग स्प्रे आहे, तो स्प्रे करून घ्यायचा आहे. नाही केला तरी 4 to 5 hours तुमचा मेकअप हलणार नाही. पण तुम्हाला अजून हवं असेल तर मेकअप स्प्रे करून घ्यायचा. पण घेते दिसून येईल असं बांधायचे केस. ओके. हे हेअर्स घ्यायचे आणि ते खाली पिनअप करायचे. ओके डन. ग्लो पाहू शकता. पहिल्यांदा जो प्रोडक्ट मी दाखवला होता, जे मॉइश्चरायझर होतं, त्याच्यामुळे हा ग्लो अजूनही टिकून आहे आणि मेकअप केल्यासारखा वाटतोय का माझा चेहरा, ते मला तुम्ही सांगा. सी, अजिबात मेकअप हलणार नाही.